नमस्कार, मी शामराव सुतार पनवेलवरून. प्रत्येक माणसाला आजची इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात. त्याला कुठून कशी प्रेरणा मिळेल हे सांगू शकत नाही. प्रेरणेचं स्रोत वेगळं असू शकतं. त्यातून त्याला काय मिळतं, त्याची मनाची इच्छा दिवसेंदिवस वाढत जाते आणि त्यातून एखादी कलाकृती किंवा एखादा शोध लागत असतो. म्हणून माणसाची जिज्ञासा दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणून माझ्या मधुरगडी शब्दांची या कविता संग्रहातील कविता जिज्ञासा सादर करत आहे. मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याने दिसतात तरंग, मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याने पाण्यावर दिसतात तरंग, ते पाहून शहारते अंगने अंग, ते पाहून शहारते अंगने अंग, अंतरंगातील आनंद उचमळून येईल, अंतरंगातील आनंद उचमळून येईल, मन हर्षभराने उत्साही होईल, मन हर्षभराने उत्साही होईल. ते तरंग पुन्हा 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 उमटत राहतील, ते तरंग पुन्हा 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 उमटत राहतील आणि जीवनातील आनंद द्विगुणित होत राहील आणि जीवनातील आनंद पुन्हा पुन्हा द्विगुणित होत राहील. उंचच उंच भरारी घेण्याची जिज्ञासा वाढत जाईल, उंचच उंच भरारी घेण्याची जिज्ञासा वाढत जाईल व क्षणाक्षणाला आनंद बहरत राहील, क्षणाक्षणात आनंद बहरत राहील. उंचच उंच भरारी घेण्याची जिज्ञासा वाढत जाईल दिवसेंदिवस, उंचच उंच भरारी घेण्याची जिज्ञासा वाढत जाईल दिवसेंदिवस. माझ्या कवितेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवार नातेवाईकास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.